नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा आजच्या या विशेष भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वतःची वेगळी अशी ओळख करून देणारे कमालीचे प्रतिभावान संपन्न मराठीतील गझल आणि गीतकार म्हणजे सुरेश भट यांच्याबाबत आपण आज बोलणार आहोत. ते म्हणाले होते, की "जगत मी आलो असा की जसा जगलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही." त्यांच्या या कवितेतून किंवा त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातून त्यांनी जे आयुष्य जगले, तेच त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्यासारखा कमालीचा, अवलिया आणि कलंदर व्यक्ती एखाद दुसरा आपणास सापडेल. त्यांची प्रत्येक रचना ही आपणास थक्क करणारी आहे. त्यांनी भावगीते लिहिली, स्फूर्तगीते लिहिली, भावकविता लिहिल्यात. गझलसाठी तर ते ओळखले जातातच. त्यांनी तयार केलेल्या रचना "उषा काल होता होता, काल रात्र झाली." तसेच "केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली." "तरुण आहे रात्र अजूनही." "मालवून टाक दीप." "मळमळीत तारुण्य माझे." "मी मज हरपून बसले रे." असे अनेक श्रीमनाची कविता भटांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य त्यांच्या कवितेतून आपणास दिसून येते. जसे की "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा." किंवा आपणास दिसून येते की "फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर. दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर." हे त्यांचे व्यक्तिमत्व ते ज्या पद्धतीनं आपल्या कवितेतून रचना तयार करत होते, त्यांच्या ह्या कविता किंवा त्यांचे ही गझल आज अजरामर झालेले दिसून येते. मराठी गझल आणि सुरेश भट हे एक मोठं समीकरण झालेलं दिसून येतं. शेवटी गझल हे मराठी काव्याचाच एक प्रकार आहे, असे स्वतः सुरेश भट हेच समजत होते. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड लागली आणि हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं, हे ते नेहमी सांगत असे. स्वतः कवी असल्याचा विश्वास बसेना म्हणून 1946 साली कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. 1950 साली स्वतःची खात्री झाली, की आपण कविता लिहू शकतो, तेही मातृभाषेवर. आणि मातृभाषा म्हणजे आपली मराठी भाषा, ही त्यांची मायबोली भाषा. त्यांनी प्रथम आपल्या आयुष्यामध्ये प्राधान्य दिलं. आपलं मराठीवर असलेलं प्रेम हे व्यक्त करताना ते सांगतात, की "साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला." मराठी गझलाला जास्त प्राधान्य देऊन त्यातून मराठी भाषावर आपलं किती प्रेम आहे, हे इतर भाषेत जगाला आपण मराठीमध्ये गझल हा प्रकार देऊ शकलो, यात त्यांना मोठं समाधान मानलं त्यांनी. सूरज भटांवर मिर्झा गालिब यांचा खूप मोठा प्रभाव झालेला दिसून येतो. पण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गझल किंवा कवितांमध्ये त्यांच्या रचनांची कधीही नक्कल केलेली नाही. म्हणून भटांची गझल अस्सल मराठी वळणाने वळत राहिलेली दिसून येते. एकदा त्यांना कोणीतरी विचारले, की तुमची कविता तुम्हाला कशी सुचते?" तेव्हा त्यांनी कवितेमध्ये त्याचं उत्तर दिलं, "भर उन्हात आले, काही पावसात आले, मला शब्द भेटायला गात गाता आले." सुरेश भट म्हणजे असामान्य प्रतिभा लाभलेले कवी, यात तीळमात्र शंका नाही. त्यांच्या रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, काफला असे एकाहून एक असे सरस कविता संग्रह त्यांनी लिहिले. त्यातल्या कविता, त्यांचे शब्द आपणास आजही प्रभावित करत असतात. महाविद्यालयीन जीवन जगत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. अमरावतीमधील राजकमल रेल्वे स्टेशन चौकामध्ये चहाच्या टपरीवर दोस्त मित्रांची मैफिल जमत असे आणि ते आपल्या पहाडी आवाजामध्ये गझल सादर करत असे. सुरेश भट आपल्या कवितेमध्ये लिहितात, "जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा. घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षरांची." असे म्हणणारे सुरेश भट कवितेमधल्या गझल या काव्यप्रकारासाठी जन्मभर झिजत राहिले. स्वतः लिहित असतानाच शेकडो कवींना त्यांनी तयार केले. मराठी कवितेच्या इतिहासामध्ये सुरेश भट हा असा इतिहास पुरुष आहे, म्हणून त्यांच्या स्मृतिदिनास एका अर्थाने आपण मराठी गझल दिन म्हणून प्रकट केलं पाहिजे किंवा आपण त्याला साजरं केलं पाहिजे. मराठी काव्यलेखन चालू असताना भटांना उर्दू गझलाचे आकर्षण वाटू लागले व पुढे ते वाढतच गेले. त्यातून गझल म्हणजे काय, तो कसा लिहायचा असतो, या सर्व गोष्टी ते शिकत राहिले. उर्दू भाषा व उर्दू गझल या गोष्टी सुरेश भट यांच्या पुस्तकाचा अभ्यास करून जितके ते शिकले, त्याहून अधिक प्रमाणात ते उर्दू व्यक्तींच्या सहवासात राहून त्यांच्याशी संभाषण करून त्याच्यात दिवस रात्र जागून ऐकलेल्या मुशायऱ्याकडून शिकले. अधूनमधून त्यांच्या मराठी कविता संग्रह हा प्रकाशित होत होत्या, परंतु हळू-हळू नकळतच ते नेहमीच्या मराठी कवितेऐवजी मराठीतून गझल लिहिण्याकडे त्यांचा कल हा वाढत गेला होता. अशा प्रकारे गझलाच्या बंधामधील भटांची पहिली कविता "का मैफिलीत गाऊ" हा 1954 साली प्रकाशित करण्यात आला. भटांनी 1954 सालापासून मराठी गझल लिहिण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. तरी त्यांच्या दृष्टीस खरा व बरा असा शेवटी गझल
या त्यांच्या हातातून 20 मे 1957 रोजी लिहिला गेला होता. पुढे त्यांनी 72 कवितांचा रूपगंधा हा आपला पहिला कविता संग्रह 15 मार्च 1961 रोजी स्वतःच प्रकाशित केला. या संग्रहाला महाराष्ट्र शासनातर्फे दुसरे पारितोषिक देण्यात आले होते. तसेच 1964 मध्ये मूळच्या पुण्याच्या असलेल्या आणि मुख्य अमरावती गावीच्या शिक्षिका म्हणून नोकरी करत असलेल्या पुष्पा मेहेंदळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुरेश भट आणि जाणिवेच्या पातळीवर गझल लेखनास साधारणपणे 1963 ते 1964 या कालापासून सुरुवात केली दिसून येते. 1967 साली भोपाळच्या झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपले गझल त्यांनी सादर केले आणि रसिकांचा अक्षरशः त्यांनी भुरळ पाडली. रसिकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. हे पाहून संमेलनाचे उपस्थित असलेले सत्यकथा संपादकाचे भागवत यांनी भटांना सत्यकथेमध्ये आपल्या कविता लिहिण्यास आग्रह केला. त्याचबरोबर मौज या प्रकाशनामार्फत कविता संग्रह ही प्रकाशित करण्यासाठी त्यांची तयारी दर्शवली. पुढे 1970च्या दशकामध्ये या अंकापासूनच भाटांच्या कविता विशेषतः गझल सत्यकथेतून सातत्याने प्रकाशित होऊ लागले होते. तसेच भागवत यांनी 1974 मध्ये भटांना रंग माझा वेगळा हा 92 कवितांचा दुसरा संग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यास आग्रह केला. या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचे केससूत पारितोषिक हे मिळाले होते. हा कविता संग्रह आजपर्यंत अनेक विद्यापीठांनी विविध वर्गासाठी अभ्यासक्रमामध्ये नेमलेला असून त्यांना अनेक आवृत्त्याही त्याच्या निघालेल्या आहेत. 1975 ते 1979 या कालावधीमध्ये सुरेश भटांनी नागपूर येथे राहून बहुमत नावाचे साप्ताहिक चालविले. नंतर ते बंद करून 3 सप्टेंबर 1980 पासून रंग माझा वेगळा हा स्वतःच्या गझलाचे वाचन, पठण, गायन असा जाहीर कार्यक्रम तिकीट लावून महाराष्ट्रभर करू लागले. 1983 मध्ये त्यांचा एल्गार हा 96 कवितांचा तिसरा संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला. संग्रहाला सोलापुराचा दमानी पुरस्कार लाभला. तसेच 1986 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे 39वे विदर्भ साहित्य संमेलन पार पाडण्यात आले. गझलांच्या माध्यमातून त्यांनी उर्दू आणि मराठी या दोन भाषांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी म्हणजेच 1987 मध्ये हे पारितोषिक त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 1989 मध्ये अमरावती येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात ही आली होती. सुरेश भटांनी अनेक गझल व अनेक गीते यांचे गायन स्वतः लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूरकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, सुधाकर कदम, भीमराव पांचाले अशा अनेक नामवंत गायक गायिकांनी केलेले आहे. यापैकी काही गझलांचा व गीतांचा अंतर्भाव हा निवडुंग, घरकुल, उंबरठा इत्यादी मराठी चित्रपटामध्येही त्यांचा समावेश करण्यात आला. मलमली तारुण्य माझे, पूर्तता माझ्या व्यथेची, समजावून व्यथेला, रंगुनी रंगात साऱ्या, तरुण आहे रात्र अजूनी, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे त्यांचे गझल व मेहंदीच्या पानावर सखी ग मज हरपून बसले ग, हसताना प्राण गेला, उषा काळ होता होता, आज गोकुळाचा रंग खेळतो हरी, मालवून टाक दीप, पहाटे पहाटे रंग माझा तुला हे गीते विलक्षण लोकप्रिय ठरलेली दिसून येतात. सुरेश भट हे गझलकार व गीतकार म्हणून मराठी जनमानसामध्ये परिचित होतेच, तरी त्यांनी काही गद्य लेखनही केले आहे. त्यांचे हे गद्य लेखन सदराच्या स्वरूपामध्ये असून सदरे त्यांनी बहुमत, लोकमत, केसरी, मेनका अशा नियतकालिकेमधून चालवली होती. त्यापैकी गझलिस्तान मध्ये मेनका, भटकंती हे केसरी अशा त्यांची सदरे विशेष लोकप्रियही ठरलेली आहेत. सुरेश भट आपल्या एका कवितेमध्ये लिहितात, राहिले रे अजून श्वास किती, जीवना ही तुझी मिजास किती, सोबतीला जरी तुझी छाया, मी करू पांगळा प्रवास किती. सुरेश भटांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझलांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मराठीतील गझलेची बाराखडीही लिहून महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये मराठी गझल रुजवण्याचे मोठे कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या मराठी गझल आणि बाराखडीमुळेच महाराष्ट्रामध्ये गझल लिहिणारी एक अख्खी पिढी तयार झाली असून ही परंपरा आजही तितकीच कायम आहे. भाटांनी लिहिलेले एल्गार, रंग माझा वेगळा, झंझावात इत्यादी संग्रह आजही महाराष्ट्रामध्ये जुनी पिढी सोबतच नवीन पिढीही तितक्याच आवडीने ते वाचतात. हे कुतूहल आजही टिकून आहे. सुरेश भट हे जरी विदर्भाचे असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांची प्रसिद्धीही पसरलेली होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केले. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांची गझल घेण्यात आलेली आहे. सुरेश भटांनी एकूण 5 गझल संग्रह तयार केले. त्यामध्ये रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग अशा यांचा कविता संग्रहांचा समावेश होतो.
फक्त शृंगार, प्रेम, विरह इतकंच नाही तर त्याने आपल्या गझलमधून समाजाचे दुःख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला, बदलता समाज, बदलती माणुसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल हे बी.एच्या अभ्यासक्रमामध्येही समावेश करण्यात आले. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, गझल सम्राट म्हणजे सुरेश भट असे त्यांचे वर्णन जरी करत असले, तरी आज त्यांच्यामुळे मराठी गझलांचा मानाचे स्थान त्यांनी मिळवून दिलेले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलांना मान्यही केले नव्हते, पण सुरेश भट हे लढले आणि त्यांनी गझलाला अधिकृत सन्मान मिळवून दिला. सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित न ठेवता अनेकांना ती शिकविली सुद्धा. आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. सुरेश भट हे फक्त गझलकार नव्हतेच, एक तडफदार पत्रकार सुद्धा होते. त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक सुद्धा सुरू केले होते, ज्यात त्यांनी परखड लिखाण सुद्धा केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे आपले व्यक्त लिखाणातून व्यक्त होत असे. त्यांची व्यक्तिमत्व कलंदर व्यक्तिमत्व म्हणून समजले जायचे आणि त्यांची तथ्यही तितकेच परखड होती. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील त्यांनी कधीही पैशाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये दिलेच नाही. त्यांनी फक्त गझलाचा प्रकार हा तयार केला आणि ती लिहत गेले आणि आपल्या आयुष्यभर लोकांना हे पुरवत गेले. सुरेश भट आपल्या गझलेच्या प्रेरणेबाबत त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, की मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले, भेटलेले, भोगलेले किंवा सोसलेले असे अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी-कधी त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात, तर कधी ते दिसत नाहीत. पण अवतीभोवती त्यांची कुजबूज ही नेहमी चाललेली असते. कधी-कधी चुकून एखादा चेहरा दिसतो, कधी-कधी स्पर्शही जाणवतो. एखाद्या वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवाचे बारकावे घेऊन येतो आणि मग शेराला, गझलेला सुरुवात होते. सुरेश भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावती येथे झाला. सुरेश भटांचे वडील म्हणजे श्रीधर भट. ते पेशाने डॉक्टर होते. सुरेश भटांच्या आई यांना कविता खूपच आवडायच्या आणि हीच बीजे पुढे त्यांच्यामध्ये रुतली गेली. घरामध्ये आई-वडिलांना संगीताची आवड, त्यातल्या त्यात आई ह्या हार्मोनियम वाजवायच्या. त्यांनी सुरेश भटांना लहानपणीच ही संगीताची गोडीही लावली होती. भटांचा पाय हा लहानपणी पोलिओने ग्रस्त झाला होता. त्यामुळे ते खेळण्याऐवजी घरातच संगीतामध्ये रमत असे. त्यांच्यासाठी बाजाची पेटी सुद्धा आणली होती. घरामध्ये ग्रामोफोन हा होताच. या संगीताच्या गोडीनं भटांनी शाळेच्या बँड पथकामध्ये बासरी वाजवण्याचाही प्रयत्न केला. सुरेश भटांनी सर्व शिक्षण आपलं अमरावती येथे पूर्ण केलं. बी.एला अंतिम वर्षाला 2 वेळा ते नापास झाले होते. शेवटी 1955 साली ते बी.ए उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नोकरी करत असताना त्यांनी कविता लेखन सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथावर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. सुरेश भटांची संगीतातली आवड पाहून त्यांच्या घरातल्या लोकांनी घरातच त्यांचं शिक्षण संगीताचं सुरू केलं. त्यांना शिकवण्यासाठी प्रल्हाद बुवा घरी येत असे. सुरेश भट अनेकदा आजारी पडत असे. त्यावेळी ते तासनतास अंथरुणावर बासरी वाजवत पडलेले असत. ते उत्तम गात असे. त्यांच्या त्या काळामध्ये अमरावतीतील एक गाण्याचा कार्यक्रमही सुद्धा त्यांचा झाला होता. पुढे ते तबला शिकले. पोलिओने पाय त्यांचे अधू झाल्याने त्यांचं शरीर त्यांनी बाकी बलकट करून ठेवलं होतं. व्यायाम, खेळ सुरू त्यांनी या बाबतीतच ते अग्रेसर होते. त्यांचा चांगला परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि तासनतास तास ते गाण्याचा कार्यक्रम करू लागले होते. सुरेश भटांचा जन्म हा ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. आयुष्याच्या शेवटी त्यांनी भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा घेतली. भट नास्तिक होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झाले होते. बौद्ध धर्म हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अग्रेसर घेतलेला बौद्ध धर्माचा स्वीकार हे त्यांच्यावर मोठं परिणाम करणारं ठरलं. यामुळेच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर सुरेश भट म्हणतात, की कविता आरशाचं काम करते. ते स्वच्छ, निकोप चेहरे दाखवते. त्याचप्रमाणे लबाड, घाणेरडे चेहरे सुद्धा दाखविते. केवळ नक्षीदार शब्दामुळं कवितेमध्ये यश मिळतं असं नसतं. सुबक, गोंडस, नक्षीदार शब्दामुळे कविता सुंदर होतातच, पण शब्दांच्या थैथाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसतात. हे त्यांच्या कवितेतून झिरपलेलं आपणास दिसून येतं. आणि वास्तवदर्शी काय आहे, हे जगामध्ये काय आपण अनुभवत आहोत, हे शब्दशः शब्दांमध्ये मुख्यतः कवितेमधून प्रकट करणं खूप मोठी गोष्ट सुरेश भट यांच्याकडून झालेली दिसून येते. सुरेश भट यांचं शिक्षण अमरावती या ठिकाणी झालं. बी.एला सुरेश भट 2दा नापास झाले होते. 1955 मध्ये बी.एची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यानंतर ते शिक्षकही झाले.
बी.एला दोनदा अनुत्तीर्ण झालेल्या सुरेश भटांच्या कविता, गाणी इतकी अजरामर झाली आहेत, की आज एम.एच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या गाण्यांचा किंवा एल्गार हा कविता संग्रह आजही चर्चेत झालेला दिसून येतो किंवा अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झालेला दिसून येतो आणि त्याचा आजही त्यांच्या ओळींचा, कवितेच्या ओळीचा प्रत्येक संदर्भ आज वेगळाच अर्थ किंवा एक वेगळी ओळ आपणास नव्याने काहीतरी जगाच्या आयुष्यामध्ये काय नाविन्य आहे, त्यांनी जी रचना केली त्याचा प्रकार काय होता, आज ही संदर्भ घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न अभ्यासक करत असतात. सुरेश भट यांचा एक पाय दुर्बल झाल्यामुळे त्यांनी व्यायामावर विशेष जोर दिलेला दिसून येतो. बाकीचे शरीर मजबूत बनवणे हे सुद्धा त्यांचा हेतू होता. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासनतास मैफिली करून बसत असे. दंड बैठका काढत पण डबल बारवर 100 ते 150 हे डिप्स ते मारत असे. त्यामुळे त्यांची इतकी शक्ती पायामध्ये तयार झाली होती की ते सायकल चालवू लागले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनॅमो असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी दिली होती. 1965 मध्ये जेव्हा अमरावतीमध्ये रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल तयार झाला होता, त्यावेळी अमरावतीमधील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत असे. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप यांना डबल सीट बसवून एका दमामध्ये ती चढण चढवत असे. हुतुतू व्हॉलीबॉलही ते खेळत असे. आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप आणि पॅरिस्कोप हे सुद्धा ते बनवीत असे. सुरेश भट यांचा जीवन प्रवास हा खरं तर पाहता खडतरच होता. 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली होती. त्यांचा उजवा पाय हा लुला पडला होता. मात्र त्यांची इच्छाशक्ती ही लुली पडली नव्हती. त्यांचे वडील पाहता डॉक्टरच होते. मात्र त्यावेळी पोलिओवर कोणतेही औषध नसल्याकारणाने त्यांना असे आपले आयुष्य जगावे लागले होते. त्यांच्या अदुपायामुळेच सुरुवातीला ते कोणतेही मैदानी खेळ खेळू शकले नाही. पण त्याचबरोबर त्यांनी इतर गोष्टींमध्ये आपली रुची वाढवली. अभ्यासात ते फारसे हुशार नव्हतेच, पण आपला मुलगा सूर्यासारखा चमकावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव सुरेश म्हणून ठेवले होते. सुरेश भट म्हणजे त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट नेहमी त्यांना साथ दिली, ती म्हणजे त्यांची जिद्द आणि त्यांना आईकडून मिळालेली कवितेची आवड. 1961 मध्ये रूपगंधा हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होऊन राज्य शासनाचा दुसरा त्यांना पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या आयुष्यातून बदल झाले ते म्हणजे सतत टोचून बोलणारे नातेवाईक असो किंवा हिणवणारे आजूबाजूचे लोक असो, यावर सुरेश भट यांचा बघण्याचा त्यांच्यावर असलेला दृष्टिकोन हा नेहमीच बदललेला दिसून येतो. सुरेश भट यांचा पुढचा काव्यसंग्रह येण्यासाठी तब्बल 13 वर्षाचा कालखंड जावा लागला. पण रंग माझा वेगळा हे लोकांना त्यांनी पटवून दिलं, की रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून त्यांनी लोकांना काय देणं दिलेलं आहे, हे ते दिसून येतं. झंझावात या काव्यसंग्रहाची प्रस्तावना सुरेश भट यांनी स्वतः लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, की झंझावात काव्यसंग्रहाचा त्यांचा हेतू हा महाराष्ट्राच्या रसिकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा एक प्रामाणिक हेतू होता. त्यांच्या उभ्या 45 वर्षाच्या काव्यलेखनाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकूण 3 काव्यसंग्रह प्रकाशित केले. पहिलं म्हणजे रंगगंधा 1961 मध्ये, दुसरा रंग माझा वेगळा 1974 साली आणि एल्गार हा 1983 साली प्रकाशित करण्यात आला होता. या तिन्ही काव्यसंग्रहाच्या नंतर 10 वर्षांनी झंझावात हा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या ते हवाली करत असताना जे काही त्यांनी काव्यलेखन केलं, काही श्रेष्ठ किंवा मौल्यवान जी गोष्ट आहे, आज त्यांनी झंझावातातून दिलं असं त्यांचं म्हणणं नाहीये. पण झंझावात हा काव्यसंग्रह हा सुद्धा त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च शिखर आहे, हे त्यांनी सांगण्यामध्ये मोठा दावा केलेला आहे. कवी आणि त्यांच्या काव्यांचा फैसला सामान्य लोक करत असतात. त्यात हस्तक्षेप म्हणून कवी स्वतः आणि समीक्षक करत नसतात. ज्या भाषेमध्ये काव्यलेखन लिहिले जाते, त्या भाषेमध्ये काव्यलेखन करणाऱ्या कवीचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे ती सामान्य भाषा बोलणारी जनतेच असते. ही जनता म्हणजे ते सत्य शोधून काढते आणि त्याचा अनुभव घेत असते. सुरेश भटांच्या बद्दल म्हणाल तर बहुसंख्य गझला त्यांनी जे लिहिले आहेत, ते गझल जी पद्धत आहे त्यामधली कविता लिहिलेल्या त्यांनी दिसून येतात. ते नेहमीच्या कविता का लिहीत नाहीत याबाबत त्यांच्यावर नेहमी टीका करण्यात येत असे. ते नेहमी म्हणायचे, की गझल म्हणजे माझं व्यसन आहे आणि माझी ती कमजोरी आहे. मला तिचा वाचून काही करमत नाही आणि काही सुचतही नाही, असं लोकांना त्यांनी उत्तर दिलं. खरे पाहता सुरेश भट ज्या वातावरणामध्ये त्यांची जडणघडण झाली, ती पाहता गझल ही त्यांच्या अंगी आपोआप आलेली गोष्ट मानली जाते. ते म्हणतात, की मी कोणत्याही काव्यप्रकाराला कमी लेखत नाही. त्यांच्या रचना तुच्छ मानतच नाही. ज्याला जे जमेल ते त्याने करावं. मग त्याने कोणतेही काव्यप्रकार हाताळणे हे त्याच्या सोयीस्करनुसार त्याने करावं. ते कोणत्याही काव्यप्रकाराला सुगंधच मानतात. सुरेश भट म्हणतात, की कोणतीही कविता कोणी स्वतःसाठी करत नसतो. कविता ही संवाद आहे, जी जीवन जगण्याचा प्रत्यय येत असतो. म्हणूनच प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता होय, असं त्यांचं मत आहे.
त्यांचा प्रत्यय सुरेश भटांना कवितेतून प्रेक्षकांना भेटताना आपणास दिसून येतो. भट आपल्या शब्दांच्या वापराबद्दल खूपच अचूक होते. कवितेमध्ये कोणत्याही शब्दासाठी घेत असताना आपण कुठे अडलो, तर ते त्यांच्या पत्नीची मदत नक्कीच घ्यायचे. त्यांच्या मते पुरुषांपेक्षा स्त्रियांची शब्दरचना हे संपन्न असते, असं त्यांचं ठाम मत होतं. सुरेश भटांनी आयुष्यामध्ये एकच मंत्र आपणास दिला. ते म्हणतात, की एखादी गोष्ट कोणतीही आत्मसात करायची असेल, तर त्या भाषेमध्ये हसता, खेळता, रडता, आनंदी राहता यावं. त्यामध्ये आनंदाने बागडता यावं, इतकी मराठी भाषेवर त्यांनी केलं पाहिजे आणि प्रेम हे व्यक्त सुद्धा झालेलं पाहिजे. आपल्या अनेक मुस्लिम मित्रांबरोबर ते उर्दूमध्ये बोलतात. तसेच कविता सादर करत असताना बाकी सर्व विसरून कवितेशी इतके ते एकरूप होऊन जातात, जणू काही एखाद्या सूफी आपल्या शब्दांनी सामान्य माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरत असतो, असेच आपणास त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्या मातृभूमी मराठी भाषेवर असलेलं प्रेम पाहताना असेच वाटते. भटांनी अनेक कविता लिहिल्या. विशेष करून गझलांसाठी ते ओळखले जातात. अनेक प्रेम कविता त्यांनी केल्या. तसेच वीराणे, पद, गवलन, भोपाळ्या हे त्यांनी सुद्धा लिहिले. गझल ही त्यांच्या सर्वात जवळचे प्रकार मानले जाते. त्यांच्या आयुष्यामधली त्यांची कविता समजली जाते. म्हणजे हिंडणारा सूर्यमध्ये ते लिहितात, की "विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अजून ऐशी भिंत नाही." सूरज भट यांची काव्यप्रेरणा सामान्य माणसाच्या आणि त्यांच्या समष्टीला हिताचीच भाषा बोलते, असे दिसून येते. स्वातंत्र्य मिळाले पण काही साध्यच झाले नाही. सामान्य माणूस तसेच त्याचे प्रश्न रेंगाळत ठेवलेला आहे. त्याच्या आयुष्यातील अंधार दूरच होत नाही. अशा वेळी भटांची कविता प्रखर होऊन क्रांतीची भाषा बोलताना दिसून येते. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या प्रखर भाषेतून त्यांनी पुन्हा समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न आपल्या कवितेतून केले. सुरेश भटांच्या अनेक कविता संगीतबद्ध झाल्या आहेत. त्यांची सर्वच गाणी अग्रगण्यच अशी आहेत. मराठी भावगीताला त्यांनी समृद्ध केले. त्यांची अनेक गाणी चित्रपटामध्ये चित्रित सुद्धा झाली. विशेष म्हणजे बेतलेली गाणी त्यांनी कधीच लिहिली नाहीत. याबाबत एक आठवण अशी जयश्री गडकर यांनी भटांना गाणी लिहिण्यासाठी आग्रह केला होता. त्यांची ही विनंती त्यांनी मान्य केली आणि मुंबईत एका आलिशान हॉटेलमध्ये भट यांनी गाणी लिहिण्यासाठी मुंबईत रवाना झाले. त्यांचा मुंबईमध्ये राहण्याचा पूर्ण पाहुणचार जयश्रीबाई हेच करणार होते. कित्येक दिवस झाले पण भटांकडून गाणे काही लिहून होईना. शूटिंग थांबण्याची वेळ आली होती. भटांची हॉटेलची बिलं आता वाढतच चालली होती. शेवटी नाईलाजाने जयश्रीबाईंनी म्हणाल्या, "आता 2 दिवसाचे हॉटेलचे बिल भरले आहेत. या 2 दिवसामध्ये गाणे झाले तर ठीक, नाहीतर हे गाणे राहू द्या. आपण पुन्हा कधी भेटू." पण दुसऱ्याच दिवशी भटांनी हे हॉटेल सोडताना हे गाणं लिहून काढले आणि ते नागपूरला जाण्यासाठी निघाले. जयश्रीबाईंना जेव्हा हे कळालं, तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटलं. एक मनस्वी कलाकाराला आपण दुखावलो ह्याचंच खंत त्यांना वाटू लागलं आणि म्हणून त्या गोष्टीची माफी मागण्यासाठी ते दादर स्टेशनला गेले. आणि पोचताच त्यांनी सुरेश भट यांची माफी मागितली. तितक्यात गाडी सुटणारच होती, की सुरेश भट यांनी एक कागद जयश्री गडकर यांच्या हातात दिला आणि म्हणाले, "हे घ्या तुमचे गाणे." यावर सुरेश भट म्हणतात, की काव्य ही एक दैवी देणगी आहे. प्रतिभेचा हुंकार आहे. याला काल, काम, वेगाची बंधने काहीही लागू पडत नसतात. सुचले तर आत्ताच, नाहीतर खूप वेळ जाऊ लागतो. असं हे काम असतं. आज भल्या पहाटे हे गाणे सुचले आणि हाताशी येताच लिहून टाकले. हे ऐकल्यानंतर जयश्री गडकर काहीच म्हणाल्या नाहीत. घरी परत आल्यानंतर त्यांनी ते गाणे वाचले, मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागल्या. काही कारणामुळे जयश्री गडकर यांनी ते गाणं आपल्या चित्रपटामध्ये वापरले नाही. तसेच त्यांच्यापाशी ते बनून राहिले. पुढे काही वर्षानंतर जेव्हा जब्बार पटेल यांनी एका चित्रपटाची निर्मिती करण्यास ठरवले, त्यावेळी त्या चित्रपटामध्ये ते गाणं हे हृदयनाथ मंगेशकर यांनी अगदी तसंच गाणं हवंय म्हणून ते गाणं आपल्या चित्रपटामध्ये असलं पाहिजे म्हणून त्यांना विनंती केली आणि जयश्री गडकर यांनी मोठ्या मनानं ते गाणं त्या चित्रपटासाठी देऊ केले. ते गाणं म्हणजे "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे." हे गाणे हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे हवाली करण्यात आले आणि त्याच प्रकारे एखाद्या हिऱ्याला ज्या प्रकारे सुरेख कोंदण दिलं जातं, त्याच प्रकारे ह्या गाण्याला एक उत्तम प्रकारे चाल देऊन त्या गाण्याला आज अजरामर करून हृदयनाथ मंगेशकरांनी त्याचं सोनं केलं. सूरज भट यांचं 14 मार्च 2003 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्यानं मराठी गझल काव्यविश्वामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढणं तितकंच मोठं आव्हान पुढील गझलकार यांच्यामध्ये तयार झालेलं दिसून येतो. सुरेश भट यांच्या कुटुंबामध्ये एकूण 3 मुलं आहेत. एक मुलगी विशाखा आणि 2 मुलगे
हर्षवर्धन आणि चित्तरंजन. त्यापैकी एका मुलाचा हर्षवर्धन याचा अपघाती मृत्यू झाला. सुरेश भटांचा दुसरा मुलगा चित्तरंजन हे सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध होत आहेत. गझलमध्ये साधारणपणे 5 ते 15 कडवी असतात. प्रत्येक कडवी म्हणजे 2 ओळीचा एक शेर असतो. केवळ 2च ओळीत नाट्यमय रचना करावीची असते. त्यासाठी शब्दसंख्या मात्र मर्यादित ठेवावी लागते. प्राचीन इराणमधील या प्रेमगीताचा प्रकार भारतात सुफी संतांमध्ये रुजला. ईश्वर भक्तांचे नाते प्रियकर प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेमध्ये स्पष्ट करण्याच्या या संतांनी आपली प्रार्थना गीते गझल या काव्य प्रकारामध्ये रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालातला उपयोग केला. देशात अमीर खुसरो, गालिब यांच्या गझल प्रसिद्ध आहेत. मराठीत माधव जुलियन यांनी एक गझल हा काव्यप्रकार हाताळला, पण तितका तो न्याय देऊ शकले नाही. त्याला खरा मराठीमधील गझल हा प्रकारला जर खरा न्याय दिला असेल तर ते म्हणजे सुरेश भट यांनीच. सुरेश भटांनी आपल्या हयातीमध्ये अनेकांना एकत्र आणून गझलाचा प्रकार हा प्रसार करण्याचा प्रयत्न खूप केला. पण आता परिस्थिती आता वेगळी झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असेच प्रकार होते. आज मराठी गझल लिहिणाऱ्यांमध्ये कित्येक ग्रुप तयार झालेले आहेत. मी मोठा की तो मोठा ही गोष्ट आता पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशानं गझलाचा प्रकार आपल्या जीवनामध्ये अर्पण केला, तो उद्देश आजच्या पिढीमध्ये गझलकारांमध्ये हरवून गेलेला दिसून येतो. पण तरीही एक गोष्ट मात्र नक्कीच आहे. सुरेश भटांप्रमाणे त्यांचे गझलांचे तंत्र जमणारा, त्यांचे गझल हे गाणारा, गुणगुणणारा एक वेगळाच प्रकार आजही जिवंत आहे. अशा प्रकारे कवी सुरेश भट गझल सम्राट असे त्यांची ख्याती जगविख्यात आहे. कविता वाचल्या त्यांच्या की आपणास सतत ते गाणे गुणगुणत राहावे असे वाटते. कारण त्यांच्या कविता वाचता वाचता असे काही चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते की त्या कवितेतील प्रत्येक ओळ जणू काही आपणास जीवनाचे सार सांगत आहे असा आपणास भास होतो. कवीची त्यांची शब्दरचना, पहिल्या ओळीत प्रश्न तर दुसऱ्या ओळीमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कला, अशा कमी अशा गझल सम्राट सुरेश भट यांच्या दुसऱ्यासारखा एक कवी होऊ शकेल असाच प्रश्न निर्माण होतो. सुरेश भट ह्या त्यांच्याशिवाय दुसरं कोणालाही जमेलच असे वाटत नाही. किती सहज शब्दफेक, एक शब्द काळजामध्ये घर करून जातो असे कवी सुरेश भट यांच्या कविता आणि त्यांच्या गझल या प्रकार त्यांनी मराठीमध्ये रुजविलं आणि त्याला फुलविले. शेवटी सुरेश भट यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचीच एक कविता सादर करत आहे. ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे. ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे. मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला. होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला. एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले. शेवटी ओसाड माझे घर मुली नाही बघण्यासारखे. ओसाड माझे घर मुली नाही बघण्यासारखे. हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले. अशा प्रकारे मराठी गझल आणि सुरेश भट हे एक समीकरण झालेलं आहे. शेवटी गझल हे मराठी काव्याचा एक प्रकार आहे असे स्वतः सुरेश भट स्वतःहून मानत होते. म्हणूनच त्यांचा एक किस्सा महत्त्वपूर्ण ठरतो. तो म्हणजे मेहंदीच्या पानावर गाण्याची भुरळ सलील चौधरी यांनाही पडली होती. मेहंदीच्या पानावरचं गाणं म्हणजे अजरामर. हिंदी इंडस्ट्रीमधले नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून सलील चौधरी यांची ख्याती मोठी होती आणि ते नावाजलेले नाव हे गाणं बंगाली भाषेत यावं असं त्यांना स्वतःही वाटत होते. म्हणून ए दिल तो जावे ना माना तुम्ही जॉतर करो हे गाणं बंगाली रसिकांसाठी लता मंगेशकर यांच्याकडून पुन्हा बंगाली भाषेमध्ये गाऊन घेतलं आणि ते पुन्हा लोकप्रियही ठरवलं. अशा या थोर व्यक्तिमत्वाला आपल्या मराठी मुलखामध्ये मोठ्या दिमाखामध्ये मुशाफिगिरी करणारे गझल सम्राट म्हणून सुरेश भट यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मराठी विश्वामध्ये खूप आदराचे स्थान दिले जाते. स्वातंत्र्य काळातील एक अतिशय लोकप्रिय आणि तेवढेच कलंदर मनस्वी गझलकार कवी म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील सुरेश श्रीधर भट होय. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असे जाणीवपूर्वक लिहिणारे व तसेच जीवनाचे जीवन जगणारे अत्यंत मनस्वीपणे उत्स्फूर्तपणे जगणारा एक कलंदर व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. अशा प्रकारे आजच्या भागात आपण पाहिलं मराठी गझल सम्राट यांनी लिहिलेले अजामर कवी गीत लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी हे गाणं मराठी भाषेसाठी त्यांनी अजरामर करून टाकलं. शब्दसुराचे जादूगार, रसिकांचे लाडके कवी तसेच मराठी गझलांनी मराठी कवितेचे दालन ज्यांनी समृद्ध केले या महान अशा गझल सम्राट सुरेश भट यांना आमच्याकडून
मानवंदना. आजच्या भागात इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स.